असं आहे की देवदेवताच्या मंदिरात जायला मना नाही माताजी, मंदिरात जा, पण त्यांच्याकडे एकच प्रार्थना करायची की आमच्यासाठी सगळ्यात बेस्ट असेल ते तुम्ही द्या. भौतिक इच्छा मागू नका. तुम्ही ज्यांना तुमचे इष्टदेव कोण आहेत त्यांच्या भक्तीमध्ये मला संलग्न करा. त्यांचे स्वामी कोण आहेत? हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर तेल नका वाहू. हनुमानजी कसे प्रसन्न होते? राम. महादेवाच्या मंदिरात गेले तर महादेवाला कोण आवडतंय? रामचंद्र आवडतात. तर त्यांच्याकडे राम नाम केलं. आणि शास्त्रामध्ये मी काय माझं मनाचं सांगत नाही, एखादा ऐकन यूट्यूबवर नाही तर लगेच कमेंट टाकेल किंवा इथं कोणी म्हणे असं कसं काय म्हणतात, सगळं दिलेलं आहे. त्या देवतांना त्यांना काय आवडतं, मला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं अजिबात महत्त्वाचं नाही. त्यांना काय आवडतं हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा त्यांच्या आवडीनुसार तुम्ही जेव्हा करतात ना ते होतं आहे. राहिलं देवदेवताच्या पूजेला आपल्याकडे विरोध नाही. जसं एक स्त्री आहे आपल्या पतीशी सेवा करते, पण बाकीच्या पुरुषांना तेवढाच ती आदर देते. पण पतीमध्ये आणि बाकीच्या पुरुषामध्ये डिफरन्स आहे. तसंच जे भगवंताची भक्ती करते भगवंताला स्वामीच मानतात, पण बाकीच्या पुरुषासारखे त्यांची सेवा करतात. आणि त्यांना अनादर नाही करायचा, दुर्लक्ष नाही, उलटं त्यांचा मंदिरात गेले की त्यांना नमस्कार पूजा पाठ करून, सर्वच भगवंत आहेत पण त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे की माझी मती माझी चेतना भगवंताच्या चरणाशी राहू दे, अशी प्रार्थना केली पाहिजे. ठीक आहे. अजून कोणा काही प्रश्न? येस, हे कट कर.